नमस्कार मंडळी, आपल्या नवीन टेम्पटिंग टेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पोहे म्हणजे रेग्युलरच पण थोड्या नवीन पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे। ते साध्या सोप्या पद्धतीने दाखवतो। त्यासाठी आपण हे साहित्य पाहूया। स्वच्छ धुवून भिजून घेतलेले पोहे, थोडासा कांदा कट करून घेतलेला आहे, थोडंसं पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर मिक्सर मधून छान वाटून घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे, जिरी, मोहरी, हळद आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि तेल। आपण आता गॅस चालू करूया। थोडंसं तेल टाकूया। आता गरम झालं की कढई तेल गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे छान तळून घेऊयात अगोदर। छान शेंगदाणे खरपूस भाजून घेतले ना की छान लागतात। तर शेंगदाणे मी काढून घेते। त्यामध्ये आता थोडीशी जिरी मोहरी टाकलेली आहे। थोडासा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकते। छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की आपण त्यामध्ये पुदिनाची पेस्ट घालणार आहोत। पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे। छान आता परतून घ्यायचं सगळं। खूप सुंदर लागतात हे पोहे, कलर पण खूप छान येतो। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। त्यामध्ये आपण आता पोहे घालून घेऊयात। लहान मुलांना पण खूप आवडतात, नक्की बनवून पहा। लहान मुलं काय करतात, ह्यामधले सगळे एक एक पदार्थ काढून टाकतात। ह्यामध्ये काही काढता पण येणार नाही आणि छान पण लागतात खूप। कलर पण खूप सुंदर दिसते। किती छान दिसतोय कलर। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पहा किती सुंदर कलर दिसतोय, खूप छान झालेले आहे। थोडीशी कोथिंबीर टाकली वरून।
खूप सुंदर दिसत आहेत पहा. खायला पण खूप छान लागतात.